नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर हा आदिवासी आणि बंजारा बहुल तालुका आहे. मात्र या संपूर्ण तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष आणि कथित आशीर्वादाने अवैध देशी, विदेशी आणि विषारी हातभट्टी दारू विक्रीचा धंदा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या अवैध धंद्यामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक जण मरणाच्या दारावर आहेत. किनवट माहूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील गल्ली बोळात आणि गावोगावी देशी विदेशी आणि विषारी हातभट्टी दारूची राजरोसपणे विक्री सुरू आहे. अनेक वेळा या दारूमुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी महिन्यातून एकदा खासगी गाडी घेऊन येतात, दारू विक्रेत्यांना पकडतात, मात्र त्यांच्याकडून 1000 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. त्यामुळे अवैध दारू विक्रीवर किरकोळ कारवाईचा फार्स होतो, पण धंदा मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जोमात चालू राहतो. ग्रामीण भागात ओढ्याला, डोंगर दऱ्यांमध्ये मोहफूल, खराब गूळ, युरिया आणि इतर रासायनिक केमिकल वापरून हातभट्टी दारूचे केंद्र सुरू केले गेले आहेत. ही दारू कसल्याही बाटल्यात, डब्यात किंवा ट्यूबमध्ये भरली जाते, ज्यामुळे ती विषारी बनली आहे. गल्ली बोळात थाटलेल्या या अवैध दारूच्या दुकानांना दिवसाढवळ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांतून देशी विदेशी दारूचे बॉक्स पोहोचवले जातात. अवैध दारूमुळे सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जादा दराने विक्री होत असलेली देशी विदेशी दारूही बनावट असल्याची चर्चा असून हातभट्टीची विषारी दारू स्वस्त मिळत असल्याने नागरिक तिचा वापर करत आहेत. या गंभीर समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, किनवट माहूर, नांदेड.